Good morning all of you. Last lecture we discussed measure of dispersion, absolute measure and relative measure. Absolute measures range, quartile deviation, mean deviation and standard deviation. Relative measures coefficient of range, coefficient of quartile deviation, coefficient of a mean deviation and coefficient of a standard deviation. मग we find the range and quartile deviation. किंवा रेंजचा फॉर्म्युला L minus S, then quartile deviationचा फॉर्म्युला Q3 minus Q1 divided by 2. Today's lecture we discuss a mean deviation. mean deviation. मग मीन डेव्हिएशन म्हणजे काय सांगता येईल? द मीन डेव्हिएशन फ्रॉम पॉइंट ए इज डिफाइंड ॲज अरेथमेटिक मीन ऑफ ॲब्सोल्यूट डेव्हिएशन. द मीन डेव्हिएशन फ्रॉम पॉइंट ए इज डिफाइंड ॲज अरेथमेटिक मीन ऑफ ॲब्सोल्यूट डेव्हिएशन. दॅट इज डेव्हिएशन टेकन विथ पॉझिटिव्ह साइन. दॅट इज डेव्हिएशन टेकन विथ पॉझिटिव्ह साइन. म्हणजे जे आपण डेव्हिएशन काढणार आहे ते कशामध्ये? पॉझिटिव्ह साइन मध्ये काढायचं आहे. ऑफ ऑल द ऑब्झर्वेशन टेकन फ्रॉम पॉइंट, म्हणजे एनी पॉइंट ए. म्हणजे जे ऑब्झर्वेशन आहे ते एनी पॉइंट ए वरनं घ्यायचे आहे. म्हणजे पॉइंट ए पासून ते जे ऑब्झर्वेशन आपण घेणार आहे या दोन्ही मधला फरक म्हणजेच डेव्हिएशन. म्हणजे जो मीन डेव्हिएशन मध्ये आपण जो पॉइंट घेणार आहोत, आपण इथं काय म्हटलेलं आहे? पॉइंट ए पासून. मग जो एक ए पॉइंट ते ऑब्झर्वेशन या दोन्ही मधला फरक म्हणजे त्याला आपण डेव्हिएशन म्हणू शकतो. त्या डेव्हिएशन मीन म्हणजे जो डेव्हिएशन मीन आहे, मग अरेथमेटिक मीन, मग त्या डेव्हिएशनचा मीन कसा घ्यायचा हे आपल्याला ॲब्सोल्यूट मध्ये बघायचं आहे. म्हणजेच विथ अ पॉझिटिव्ह ऑर अ निगेटिव्ह व्हॅल्यू आली तरी आपणास ती काय करायची आहे? पॉझिटिव्ह करायची आहे. आता बघा मी काय सांगितलं, आलं लक्षात की नाही? की परत सांगू की बघा, द मीन डेव्हिएशन फ्रॉम पॉइंट ए इज डिफाइंड ॲज अरेथमेटिक मीन ऑफ absolute deviation. That is deviation taken with positive sign of all observation taken from any point A. म्हणजे पॉइंट ए पासून ते ऑब्झर्वेशन या दोन्ही मधला फरक म्हणजेच डेव्हिएशन. मग त्या डेव्हिएशनचा मीन, अरेथमेटिक मीन, मग त्या डेव्हिएशनचा मीन कसा घ्यायचा आहे? मग नेमका कसा घ्यायचा आहे? मग ॲब्सोल्यूट म्हणजे काय? विथ अ पॉझिटिव्ह ऑर अ निगेटिव्ह व्हॅल्यू आली तरी ती आपणास पॉझिटिव्ह घ्यायची आहे. मग जो फरक येईल तो काय घ्यायचा? आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. कशामध्ये? मीन डेव्हिएशन मध्ये. आता बघा, आता मी जे सांगितले की पॉझिटिव्ह कसा घ्यायचा आहे, निगेटिव्ह कसा घ्यायचा आहे, ज्यावेळेस आपण एक्झाम्पल घेऊया त्याच्यामध्ये तुम्हाला हा फरक समजून येईल. फक्त एवढं लक्षात ठेवा किंवा द मीन डेव्हिएशन फ्रॉम पॉइंट ए इज डिफाइंड ॲज द अरेथमेटिक मीन ऑफ ॲब्सोल्यूट डेव्हिएशन ऑफ ऑल ऑब्झर्वेशन टेकिंग फ्रॉम एनी पॉइंट ए. म्हणजे ऑब्झर्वेशन पॉइंट ए पासून घ्यायचे आहे. मग आता नेमका मीन डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय? किंवा मीन डेव्हिएशन फ्रॉम पॉइंट ए. आता आपण पॉइंट ए म्हटलेला आहे, मग मीन डेव्हिएशन फ्रॉम पॉइंट ए इज इक्वल टू, आता मीन डेव्हिएशन मध्ये काय? समेशन कोणाशी संलग्न आहे ते, म्हणजे समेशन ऑफ, मग याच्यामध्ये काय घेतो आपण? एफ आय. काय घेतो? एफ आय. मग मोड ऑफ एक्स आय मायनस ए, मोड ऑफ एक्स आय मायनस ए डिवायडेड बाय कॅपिटल एन. Mean deviation from point A, summation of fi mode of xi minus a divided by n. मग आता हा जो फॉर्म्युला आपण घेतलेला आहे हा कशासाठी घेतला? डायरेक्ट डिस्क्रीट मेथडचा. डिस्क्रीट मेथड आहे म्हणजे काय इथं आहे? fi आला.
म्हणजे डिस्क्रीट मेथड आहे. इथं काय एफ आय मोड ऑफ एक्स आय मायनस ए डिवायडेड बाय एन. मग ए इज अ एनी पॉइंट. आता ए इज अ एनी पॉइंट आहे, बट जनरली इट टेकन मीन अँड अ मीडियन. इट टेकन जनरली काय घेतला जातो, मीन किंवा मीडियन. मग आता कोएफिशियंट ऑफ अ मीन डेविएशन. आता हा काय झाला आपला ॲब्सोल्यूट. आता काय बघायचं आहे त्याचा रिलेटिव्ह म्हणजे कोएफिशियंट ऑफ अ मीन डेविएशन. कोएफिशियंट ऑफ मीन डेविएशन अबाउट ए डिवायडेड बाय ए. काय मीन डेविएशन अबाउट ए डिवायडेड बाय ए. कोएफिशियंट ऑफ मीन डेविएशन इज इक्वल टू मीन डेविएशन अबाउट ए डिवायडेड बाय ए. मग आता हे काय केलं आपण, हा काय आहे कोएफिशियंट ऑफ मीन डेविएशन, हा काय आहे व रेशियो आहे किंवा युनिट फ्री नंबर आहे. अबाउट ए काय रेशियो आहे किंवा एक युनिट फ्री नंबर. म्हणजे कोएफिशियंट ऑफ मीन डेविएशन वरनं आपल्याला त्याचा रेशियो मिळेल किंवा युनिट फ्री नंबर आहे का हे आपल्याला यावरनं मिळेल. आता इथं इंडिव्हिज्युअल का नाही घेतलं, इझी ऑब्झर्वेशन आहे म्हणून. मग मीन डेविएशनचा डायरेक्ट आपण फॉर्म्युला कोणता यूज केलेला आहे इथं, डिस्क्रीट मेथडचा. ठीक आहे, आता डिस्क्रीट मेथडचा ठेवलेला आहे ना, ठीक आहे. पण एक्झाम्पल घेताना आपण इंडिव्हिज्युअल मध्ये सुद्धा सॉल्व करू अँड देन डिस्क्रीट मध्ये सुद्धा सॉल्व करूया. मग आता मीन डेविएशनचा फॉर्म्युला आता आपण बघितला आहे किंवा समेशन ऑफ एफ आय मोड ऑफ एक्स आय मायनस ए डिवायडेड बाय एन अँड कोएफिशियंट ऑफ मीन डेविएशन अबाउट ए डिवायडेड बाय ए. मग आता कॉम्प्यूट करूया त्याला किंवा कॉम्प्यूट मीन डेविएशन अबाउट मीडियन फॉर अ मार्क्स ऑफ अ 10 स्टुडंट इन अ सब्जेक्ट मॅथ. मग काय 10 विद्यार्थ्यांचे मार्क मॅथचे कशामध्ये मीन डेविएशन मध्ये. आता आपण मीन काढायचा आहे. काय म्हटलेलं आहे मी किंवा कॉम्प्यूट मीन डेविएशन अबाउट मीडियन फॉर मार्क म्हणजे काय काढायचं इथं आपल्याला मीडियन. मग किती स्टुडंट आहेत, 10 स्टुडंट इन द सब्जेक्ट मॅथ. मग आता त्यांना मार्क आहेत इथं दिलेले किंवा त्यांचे मार्क 64 68 72 62 69 67 79 71 65 80 78 and 77. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पण मग आता मीन डेविएशन मध्ये आपण काय बघत आहे, इंडिव्हिज्युअल मध्ये काय बघत आहे, इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन. पण मग आता असेंडिंग ऑर्डर मध्ये आहे का हे आधी, म्हणजे इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग मोड मध्ये लिहिलेलं आहे का नाही. म्हणजे आपण आधी काय बघलो असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर. मग सर्वात आधी हे जे ऑब्झर्वेशन आहे कशाचं, मार्कांचं, हे आधी असेंडिंग ऑर्डर मध्ये राईट डाऊन करायचं. मग असेंडिंग ऑर्डर मध्ये राईट डाऊन करायचं काय, सर्वात आधी 62 देन 64 देन 65 देन 68 69 71 72 77 78 and 80. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. असेंडिंग ऑर्डर मध्ये आपण घेतलं. मीडियनचा फॉर्म्युला काय बघितला होता आपण, मीडियनचा फॉर्म्युला काय बघितला होता, साइज ऑफ n
प्लस 1 डिवायडेड बाय टूथ ऑब्झर्वेशन. बघितला आता हा फॉर्म्युला आपण मीडियनचा. मीडियन इज इक्वल टू साइज ऑफ n प्लस 1 डिवायडेड बाय टूथ ऑब्झर्वेशन. किती ऑब्झर्वेशन येतं इथं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती येत आहे? किती येत आहे? काउंट करा तुम्ही पण. किती आहे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन? 10. किती आहे? 10 प्लस 1 डिवायडेड बाय टूथ ऑब्झर्वेशन म्हणजे 11 बाय 2. 11 बाय 2 म्हणजे काय आलं तुमचं? 5.5th ऑब्झर्वेशन. आता 5.5th ऑब्झर्वेशन 1 2 3 4 5 आणि हे 6 म्हणजे कोणाच्या अंडर कोणाच्या मधोमध आलंय? 5.5th ऑब्झर्वेशन 69 to 71. 5.5. मग आता हे कॅल्क्युलेशन कसं करायचं? आता मी इथं लिहिलं की 5.5 ऑब्झर्वेशन किंवा काय आहे 70. मीडियन काय आला माझा? 70. पण कोणाच्या मधोमध आलं? 5.5 म्हणजे 5च्या आणि 5 ऑब्झर्वेशन आणि 6 ऑब्झर्वेशनच्या मधोमध. मग काय म्हणतो आपण इथं? 69 प्लस 71 डिवायडेड बाय 2 म्हणजे ज्याच्या मधोमध आलेला आहे त्यांची बेरीज डिवायडेड बाय 2. काय आलं? 140 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 70. मीडियन इज 70. बघा ह्या सर्व गोष्टी तुम्हाला स्टॅटिस्टिक मध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे इथं 5.5 ऑब्झर्वेशन काय आला? 70. आता इथं सुरुवातीला हे सांगितले, पण ज्या वेळेस आपलं कॅल्क्युलेशन व्हास्ट होत जाईल त्यावेळेस हे तुम्हालाच करावं लागणार आहे. म्हणजे हे इझी पद्धत आहे. आता 5.5th ऑब्झर्वेशन म्हणजे 5th ऑब्झर्वेशन आणि 6 ऑब्झर्वेशनच्या मधात. मग कसं करायचं? इथल्या इथं तुम्ही 69 प्लस 71 डिवायडेड बाय 2 काय आलं? मीडियन इज अ 70. आता मीडियन इज अ 70. मग मीडियन इज अ 70. मग मीडियन डेविएशन अबाउट अ मीडियन. डेविएशन अबाउट काय? अ मीडियन. आता बघा आता आपण फॉर्म्युले काय बघितले होते की समेशन ऑफ fi into mode of xi minus a divided by n. मग आता हे मीडियन इज इक्वल टू 70 आलेला आहे. मग मीडियन डेविएशन अबाउट मीडियन साठी, मग मीडियन साठी काय म्हणता येईल? आता आपण डिस्क्रीटचा फॉर्म्युला मी तुम्हाला आधी सांगितलेला आहे. आता आपण काय बघत आहे? इंडिव्हिज्युअल. मग अबाउट लिहून घ्यायचं जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत. मीडियन इज इक्वल टू इथं खाली लिहितो काय? xi समेशन ऑफ xi मायनस मीडियन म्हणजे मोड ऑफ xi मायनस मीडियन डिवायडेड बाय n. इथं बघा आधी फॉर्म्युला बघितला होता. fi आला काय? नाही. फ्रिक्वेन्सी आहे काय? नाही. म्हणजे इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशनचा फॉर्म्युला काय? समेशन ऑफ x मोड ऑफ xi मायनस मीडियन डिवायडेड बाय n. इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन आहे हे. काय आपलं? इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन. म्हणून इथं fi आलेला नाही. पण डेफिनेशन डिफाइन करताना मी तुम्हाला कोणता फॉर्म्युला सांगितला होता? समेशन ऑफ fi मोड ऑफ xi मायनस a डिवायडेड बाय कॅपिटल N फॉर अ डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. इथं काय आहे? इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन असल्यामुळे इथं fi आला का? नाही. मग आता हे ऑब्झर्वेशन आपल्याला दिलेलं आहे
आपला फॉर्म्युला आलेला आहे, त्यावरून आपण मीडियन काढलेला आहे. मग आता xi आणि xi मायनस मीडियन म्हणजे मोड ऑफ xi मायनस मीडियन हे आता आपल्याला बघायचं आहे. हे रब करू. मग इथं xi काय x आपल्याकडे असेंडिंग ऑर्डर मध्ये जो लिहिला होता तो म्हणजे 62 64 65 68 79 71 then 72 77 and last one is a 78 and 80. आणि मग आता काय काढायचं आहे, मोड ऑफ xi मायनस मीडियन काय काढला होता आपण 70. xi मायनस मोड ऑफ xi मायनस 70. मी काय म्हटलेलं होतं आपण फॉर्म्युला की बा समेशन ऑफ मोड ऑफ xi मायनस मीडियन डिवायडेड बाय स्मॉल n. मग मीडियन आपण काढला आधी 70. मग आता जो फॉर्म्युला आपण मीन डेव्हिएशनचा लिहिलेला होता की बा समेशन ऑफ मोड ऑफ xi मायनस मीडियन डिवायडेड बाय n ते काढण्यासाठी xi ऑब्झर्वेशन लिहिले आणि मोड ऑफ xi मायनस 70. मग काय ठेवा व्हॅल्यू 70 आलेला आहे. 62 मायनस 70 इथं काय आलं तुमचं -8. पण डिफाइन करताना आपण काय म्हटलं होतं, दॅट इज डेव्हिएशन टेकन विथ अ पॉझिटिव्ह साइन म्हटलं होतं आपण. म्हणजे बघा जो दोन्ही मधला फरक असेल मग डेव्हिएशन मीन कसा घ्यायचा आहे ॲब्सोल्यूट मध्ये, तर ती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह व्हॅल्यू आली तरी ती आपणास पॉझिटिव्ह घ्यायची आहे. म्हणजे दॅट इज डेव्हिएशन टेकन विथ अ पॉझिटिव्ह साइन. म्हणजे इथं -8 येत आहे तर इथं काय करावं लागेल, पॉझिटिव्ह साइन. 64 मायनस 70 64 मायनस 70 पॉझिटिव्ह साइन मध्ये 6. 65 मायनस 70 काय 5. इथं 2 इथं 1 इथं 1 2 3 सॉरी इथं 2 77 7 इथं 8 आणि 10 आले. 8 6 5 2 1 1 2 7 8 आणि 10. मग मोड ऑफ xi मायनस 70 टोटल किती आली तुमची याची, किती आली मोड ऑफ xi मायनस 70 इथं लिहू वाटते xi मायनस 70 इज इक्वल टू 50. काय आली हे टोटल. ठीक आहे, याची टोटल काय आली xi मोड ऑफ xi मायनस 70 ची 50. मग आता आपला फॉर्म्युला काय लिहिला होता आपण परत लिहितो तुमच्या समजण्यासाठी. MD मीडियनचा काय होता, समेशन ऑफ मोड ऑफ xi मायनस मीडियन डिवायडेड बाय n. मग मीन डेविएशन इज इक्वल टू समेशन ऑफ मोड ऑफ xi मायनस मीडियन डिवायडेड बाय n. मग xi मायनस मीडियन. मग आता xi मायनस मीडियन काय आहे तुमचा, xi मायनस मीडियन काय आला तुमचा टोटल नंबर 50. काय आला 50 डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहे आपले 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे मीन डेव्हिएशन इज इक्वल टू 5. कशासाठी, इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन मध्ये. बघा मीन डेव्हिएशन मध्ये काय केलं होतं आपण की कॉम्प्यूट मीडियन डेव्हिएशन अबाउट मीडियन फॉर मार्क्स ऑफ अ 10 स्टुडंट इन द सब्जेक्ट मॅथ्स. मॅथ्सचे मार्क्स घेतले होते 64 68 72
या प्रकारचे. त्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये आधी लिहिले, त्यानंतर आपण त्याचा मीडियन काढला. मीडियनचा फॉर्म्युला आपण लिहिला साईज ऑफ n+1 डिवायडेड बाय 2. मग नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती होते 10 + 1 म्हणजे 11/2. 5.5 ऑब्झर्वेशन. 5.5 ऑब्झर्वेशन कोणाच्यामध्ये आलं होतं या दोघांमध्ये. ठीक आहे. असेंडिंग ऑर्डर लिहिल्यानंतर सुद्धा हे 5th पोझिशनला अँड 71 6th पोझिशनला. मग या दोघांची बेरीज डिवायडेड बाय 2 म्हणजे 140 डिवायडेड बाय 2. मीडियन इज 70. मग मीडियन 70 आला. मग मीडियनचा फॉर्म्युला काय होता आपला मीन डेव्हिएशनचा किंवा समेशन ऑफ मोड ऑफ xi मायनस मीडियन डिवायडेड बाय n. मग 1 च्या व्हॅल्यू ऑब्झर्वेशन मध्ये लिहिल्या. देन मोड ऑफ xi मायनस 7. मग xi 62 मायनस 72. इथं काय आलं होतं -8. पण आपण डिफाईन करताना दॅट इज डेव्हिएशन टेकन विथ अ पॉझिटिव्ह साईन. ही गोष्ट लक्षात ठेवायची. यावरनं आपण मीन डेव्हिएशन काढलेला आहे. कशाचा इंडिव्हिज्युअल सिरीजचा. आता जो आपण फॉर्म्युला लिहिला होता कशाचा किंवा fi मोड ऑफ xi मायनस a डिवायडेड बाय n. हा आता आपण मोडसाठी काढूया. इथं आपण काय काढला आपण मीडियन. आता डिस्क्रीट सिरीज मध्ये मोड काढूया किंवा मीन डेव्हिएशन अबाउट मोड फ्रॉम द फॉलोइंग डेटा. मीन डेव्हिएशन अबाउट मोड फ्रॉम द फॉलोइंग डेटा. इथं मीन काढला, तिथं मोड काढूया. आता फॉलोइंग डेटा काय दिलेला आपल्याला फॉलोइंग डेटा दिलेला आहे x आणि fi. xi आणि fi दिलेला आहे. मग x 12 18 24 29 37 40 and 42. fi दिलेला आहे. fi काय दिलेला आहे 2 6 8 2 6 8 12 9 4 1 9 4 1. मग आता इथं fi दिलेला आहे. मग कोणाची फ्रिक्वेन्सी जास्त आली कोणाची फ्रिक्वेन्सी 29 किती वेळा रिपीट झालेला आहे 12 टाइम्स. 29 किती वेळा रिपीट झालेला आहे 12 टाइम्स. म्हणजे मोड इज इक्वल टू 29. आधी क्लिअर झालेलं होतं आपलं, म्हणून आपण डायरेक्ट घेतलं की 29 किती वेळा फ्रिक्वेन्सी रिपीट झालेली आहे 12 टाइम आहे. कोणाची नाही. म्हणजे मोड इज 29. मग मी डेव्हिएशन अबाउट अ मोड. मग आता मीन डेव्हिएशन अबाउट अ मोड आधी बघितलं होतं आपण. काय बघितलं होतं मीडियन. मग मोडचा फॉर्म्युला काय सांगता येईल आपल्याला समेशन ऑफ fi मोड ऑफ xi मायनस मोड डिवायडेड बाय कैपिटल N. मीन डेविएशन अबाउट फ्रॉम मोड इज इक्वल टू समेशन ऑफ fi मोड ऑफ xi मायनस मोड डिवायडेड बाय कैपिटल N. मग आता ऑब्झर्वेशन आहे आपल्याकडे, फॉर्म्युला आहे. मग आता आधी आपण मोड काढला. आता x ऑब्झर्वेशन आहे fi आहे. मग यावरून आता आपल्याला काय काढायचं आहे आधी xi मायनस 29. जसं आता आधी काय काढलं होतं आपण xi मायनस 70 मोड ऑफ xi मायनस 70. मग आता इथं आधी काय काढावं लागेल xi मायनस मोड म्हणजे मोड काढा 29 म्हणजे xi मायनस 29. देन fi into mode of xi minus 29 and then solve the example this formula. फॉर्म्युला परत नंतर लिहूया. मोड काय आला होता 29. मग आता इथं fi आहे. मग इथं xi मायनस 29 देन fi मोड ऑफ xi मायनस 29. मग आता xi मायनस 29 xi काय तुमचा 12 मायनस 29 काय आलं 17. 18 मायनस 29
9 काय आलं 11. 24 minus 29 काय आलं 5. 29 minus 29 काय आलं 0. then 8. 40 minus 29 11 and 42 minus 29 30 आला. आता fi मोड ऑफ xi minus 29 आपल्याला काढायचा आहे. आता fi काय आहे, fi काय आहे 2 xi minus 29 फर्स्टचा 17. मग आता 2 into xi minus 29 म्हणजे fi into xi minus 29 म्हणजे fi ची व्हॅल्यू काय 2, xi आणि 29 ची व्हॅल्यू काय 70 म्हणजे 2 into 70 म्हणजे काय आलं इथं 34. 6 into 11 काय आलं 66. 8 into 5 40. 12 into 0 0. 9 into 8 72. 4 into 11 44 आणि 1 into 13 30. बघा काढले. म्हणजे इथं तुम्ही म्हटलं तर व्यवस्थितरित्या समजण्यासाठी करून घ्या. ठीक आहे. xi fi मोड ऑफ xi मायनस 29 fi मोड ऑफ xi मायनस 29 आपण काढलेला आहे. मग आता fi आता आपण ते फॉर्म्युल्यामध्ये बघितलं समेशन ऑफ fi मोड ऑफ xi मायनस मोड अपॉन डिवायडेड बाय कॅपिटल N. कॅपिटल N इज समेशन ऑफ fi. मग समेशन ऑफ fi कॅल्क्युलेट करा 42 and fi मोड ऑफ xi मायनस 29 याचं कॅल्क्युलेशन करा काय येईल 269. मग आता आपण फॉर्म्युला काय बघितला होता किंवा समेशन ऑफ fi मोड ऑफ xi मायनस मोड डिवायडेड बाय n. मग fi मोड ऑफ xi मायनस मोड किती आला तुमचा फॉर्म्युला परत लिहूया आपण md इज इक्वल टू समेशन ऑफ fi xi मायनस मोड डिवायडेड बाय कॅपिटल N. माझा मीन डेविएशन काय आला समेशन ऑफ मोड ऑफ xi मायनस मोड काय आला तुमचा 269 डिवायडेड बाय कॅपिटल N. कॅपिटल N आपण काय डिनोट करतो कॅपिटल N इज इक्वल टू समेशन ऑफ f. म्हणजे समेशन ऑफ f काय आला तुमचा 42. मग 269 डिवायडेड बाय 42 आन्सर इज 6.4048. म्हणजे हा काय झाला तुमचा मीन डेविएशन. बघा मीन डेविएशन काढताना आपण इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन बघितलं देन डिस्क्रीट ऑब्झर्वेशन पण बघा. डिस्क्रीट ऑब्झर्वेशन बघताना जो फॉलोइंग डेटा दिला आधी मीन काय काढला आपण आधी मीडियन काढला देन डिस्क्रीटला मोड फाइंड केला. मोड फाइंड करत असताना आधी फक्त x आणि fi होते त्यावरून आपण मोड फाइंड केला. देन आपल्याकडे फॉर्म्युला काय होता मोड ऑफ xi मायनस मोड. मग xi मायनस मोड 29 मग fi आणि xi आपल्याकडे होता त्यावरून आपण एक मोड ऑफ xi मायनस 29 फाइंड केला. देन fi मोड ऑफ xi मायनस मोड हा सुद्धा फाइंड केला. मग काय आला सर्व फाइंड केल्यानंतर 269 आणि समेशन ऑफ f म्हणजे कॅपिटल N काय आला 42 म्हणजे त्यावरून आपल्याला मीन डेविएशन मिळालेलं आहे. अशा प्रकारे मीन डेविएशन आपण बघितलेलं आहे. कशामध्ये मेजर्स ऑफ डिस्पर्शन मध्ये. बघा कन्फ्यूज होण्यासारखं काहीच नाही आहे. फक्त फॉर्म्युले आणि कोणता फॉर्म्युला कुठं यूज करायचा आहे कुठं मोड विचारलेला आहे कुठं मीडियन विचारलेलं आहे कुठं काय विचारलं आहे यावरती कॉन्सन्ट्रेट केले तर फॉर्म्युल्यामध्ये फक्त काय घ्यायचं आहे किमती घ्यायच्या आहे आणि त्यावरनं आपल्याला
काय मीडियन डेव्हिएशन विचारलेलं असेल, क्वार्टाईल डेव्हिएशन विचारलेले असेल, किंवा रेंज विचारलेली असेल, किंवा कोइफिशियंट ऑफ रेंज विचारलेली असेल, काय जे विचारलेलं असेल ते तुम्ही फाइंड करू शकता. देन लास्ट वन इज अ स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन विल द नेक्स्ट लेक्चर.